तर आज आपण ज्योतिषशास्त्रातील एका महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत, रत्न. आजकाल सोशल मीडिया, यूट्यूब अनेक ठिकाणी तुम्हाला असं सांगितलं जातं की हे रत्न घाला, तुमचं नशीब बदलेल, हे रत्न घातल्याने पैसा येईल, लग्न होईल किंवा नोकरी लागेल. तर हे खरंच इतकं सोपं असतं का? किंवा रत्न घालावे की नाही? कोणत्या राशीच्या लोकांनी कोणतं रत्न घालावं? आता या रत्नांचा आणि ग्रहांचा नेमका संबंध काय आहे? तर ठराविक रत्न हे ठराविक ग्रहांसाठी वापरलं जातं. जसं की सूर्यासाठी माणिक वापरलं जातं, चंद्रासाठी मोती, बुधसाठी पाचू, गुरुसाठी पुष्कराज, शुक्रासाठी हिरा, शनीसाठी नीलम वापरू शकता. तर हे रत्न कशी काम करतात? हे रत्न त्या ग्रहाची ऊर्जा वाढवण्याचं काम करतं. मग कोणत्या राशीच्या लोकांनी कोणतं रत्न वापरलं पाहिजे, असा एक प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो. तर रत्न हे राशी बघून घालू नये, तर रत्न तुमची कुंडली पाहून घालायला हवं. कोणतं रत्न कुणी वापरावं हे कुंडली पाहिल्याशिवाय ठरवता येत नाही. रत्न हे त्या त्या ग्रहांची ऊर्जा वाढवण्याचं काम करतं. एखादा ग्रह तुमच्या कुंडलीमध्ये अगोदरच चांगला असेल, उच्च राशीत असेल आणि तो शुभ परिणाम देत असेल, तर त्या ग्रहाची ताकद वाढवण्यासाठी ते रत्न वापरलं जातं. याच्या उलट जर एखादा ग्रह तुमच्या कुंडलीमध्ये खराब आहे आणि तुम्ही त्या ग्रहाचं रत्न वापरत असाल, तर इनडायरेक्टली तुम्ही त्या ग्रहाची अशुभ शक्ती वाढवत आहात. कोणत्याही गोष्टीची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय काही करू नये. आंधळेपणाने कुठलंही रत्न घालू नये. आजकाल काय होतं, एखादा मित्र सांगतो, नातेवाईक सांगतात, दुकानदार सांगतो किंवा यूट्यूबवर कोणीतरी सांगतं आणि आपण लगेच रत्न विकत घेतो. पण प्रश्न असा आहे की ज्याने तुम्हाला हा सल्ला दिला त्याने तुमची कुंडली खरंच सखोल अभ्यासली आहे का? तुमच्या ग्रहांची कार्यक्षमता तपासली आहे का? तुमच्या जीवनातली परिस्थिती त्याने समजून घेतली आहे का? खरंच तुमच्या कुंडलीमध्ये कोणता ग्रह चांगला आहे हे त्याला माहीत आहे का? आणि जर तुम्ही एखाद्या अशुभ ग्रहाचं रत्न घातलं, तर तुम्ही इनडायरेक्टली त्या अशुभ ग्रहाची पॉवर वाढवत असता. त्यामुळे तुम्हाला त्याचे अजून वाईट परिणाम दिसायला लागतात. तर फक्त कोणीतरी सांगितलं म्हणून रत्न घालणं योग्य नाही. आता याच्या बाबतीत एक साधं उदाहरण घेऊया. समजा एखाद्या व्यक्तीला डॉक्टरांनी एखादं औषध दिलं, त्या औषधाने त्या व्यक्तीला फायदा झाला म्हणून आपण पण तेच औषध घेतो का? नक्कीच नाही. कारण प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते, प्रत्येकाचे आजार वेगळे असतात. अगदी तसंच रत्नांचं हे आहे. दुसऱ्या व्यक्तीला फायदा झाला म्हणून तेच रत्न तुम्हालाही उपयोगी पडेल असं नाही. माझं वैयक्तिक असं मत आहे की मी रत्नांच्या पूर्ण बाजूनीही नाही आणि पूर्ण विरोधातही नाही. माझं मत इतकंच आहे की रत्न हा फार गंभीर विषय आहे. तो फॅशन म्हणून किंवा कुणाचंही ऐकून घालण्याचा किंवा प्रयोग करण्याचा विषय नाही आहे. जर एखादं रत्न घालायचं असेल तर आधी त्याची खरंच गरज आहे का? ग्रहांची स्थिती काय आहे? त्याचे परिणाम काय असू शकतात? यांचा विचार करायला हवा. आणि जर शंका असेल तर मंत्र, नामस्मरण, दान, सेवा, चांगले विचार, चांगली कर्म हे मार्ग जास्त सुरक्षित नाहीत का? थोडक्यात उदाहरण आपण घेऊया. जर एखाद्याच्या कुंडलीमध्ये गुरुग्रह चांगला आहे, गुरुग्रहासाठी तुम्हाला कोणीतरी सांगितलं पुष्कराज वापरा, तर मी असं म्हणेन गुरु ऑलरेडी कुंडलीमध्ये चांगला आहे, तो शुभ परिणाम देतच आहे, तर पुष्कराज घालण्याची काय गरज आहे? तुम्ही गुरुचा मंत्र म्हणू शकत नाही का? तुम्ही दत्त महाराजांची सेवा करू शकता, तुम्ही विष्णूंचं नामस्मरण करू शकता, तुम्ही पिवळ्या वस्तूंचं दान करू शकता, त्याचबरोबर तुम्ही तुमचं ज्ञान वाढवू शकता, घरातील मोठ्यांचा, गुरूंचा आदर करू शकता, गुरु चांगला करण्यासाठी आध्यात्मिक पुस्तक वाचू शकता. तोच ग्रह चांगला करण्याचे इतर मार्ग नाहीत का? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, रत्न खरंच इतक्या प्रमाणात उपलब्ध आहेत का? बाजारात लाखो लोक रत्न विकत आहेत. प्रत्येक शहरात शेकडो दुकानं आहेत, ऑनलाईन हजारो वेबसाईट आहेत. मग स्वतःला एक प्रश्न विचारा, जर ही रत्न खरंच इतकी दुर्मिळ आहेत तर ती इतक्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध कशी काय आहेत? खरंच प्रत्येकाला मिळणारं रत्न हे नैसर्गिक आहे का किंवा ओरिजिनल आहे का? का त्याच्यावर कुठली कृत्रिम प्रक्रिया केलेली आहे, प्रयोगशाळेत तयार केलेला एखादा काचेचा तुकडा आहे? हाही विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि सर्वसामान्य माणसाला खरंच रत्न परवडतात का? खरी नैसर्गिक आणि उच्च दर्जाची रत्न ही खूप महाग असतात. ती बाहेरच्या देशातून येतात, त्याच्यावरती भरपूर टॅक्स लागतो, त्यामुळे त्यांची किंमत कदाचित लाखांमध्ये असू शकते. मग सामान्य माणसाने 1000 रुपयात घेतलेलं एखादं रत्न खरंच किती दर्जाचं आहे, ते ओरिजिनल आहे का आणि ते खरंच काम करेल का? आणि आपण त्याच्यावर का लाखो रुपये खर्च करतोय, हजारो रुपये खर्च करतोय? रत्नांपेक्षा सोपे उपाय उपलब्ध आहेत, हा एक महत्त्वाचा भाग आहे.
कुंडलीमध्ये खराब ग्रह असतील तर त्यांच्यासाठी रत्न अजिबात वापरू नये, त्यांच्यासाठी तुम्ही दानधर्म करावा. म्हणजे जर कुंडलीमध्ये शनी खराब असेल आणि तुम्हाला दान करायचं आहे तर तुम्ही कोणत्या वस्तूंचं दान कराल? आता पावसाळा येत आहे तर तुम्ही गरीब रस्त्यावरच्या लोकांना छत्री, काळी छत्री दान करू शकता, रेनकोट दान करू शकता. थंडीच्या दिवसांमध्ये तुम्ही त्यांच्यासाठी ब्लँकेट किंवा काळ्या रंगाचं स्वेटर दान करू शकता. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही चप्पल दान करू शकता. तर जे ग्रह कुंडलीमध्ये खराब असतात त्या ग्रहांचं दान करायचं असतं आणि जे ग्रह कुंडलीमध्ये अतिशय चांगले आहेत त्यांचं रत्न वापरायचं असतं. एक लक्षात ठेवा, रत्न हे जादूची कांडी नाही. कोणतंही रत्न तुमचं नशीब एका रात्रीत बदलू शकत नाही. जीवन बदलतं ते योग्य निर्णयांनी, योग्य प्रयत्नांनी, चांगल्या सवयींनी आणि चांगल्या कर्मांनी. म्हणून कोणतंही रत्न घालण्यापूर्वी पूर्ण माहिती घ्या, विचार करा आणि मगच निर्णय घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला जर तुमच्या कुंडलीचं विश्लेषण करून घ्यायचं असेल, तुमच्यासाठी कोणतं रत्न चांगलं आहे की तुम्ही कोणतं रत्न वापरूच नये याची जर तुम्हाला सविस्तर माहिती हवी असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा. तुमचं नाव, जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मठिकाण तुमची कुंडली पाहून झाल्यानंतर तुम्हाला मेसेज नक्की येईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.